गाव करील ते राव काय करणार या म्हणीचा प्रत्यय आज पिंपळगाव बहुला या ठिकाणी झालेल्या प्रभाग क्रमांक 10च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार विश्वास नागरे, कलावती सांगळे, माधुरी बोलकर, समाधान देवरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याप्रसंगी आला। या कार्यक्रमाची सुरुवात चारही उमेदवारांच्या हस्ते श्री चक्रधर स्वामी यांच्या विधिवत पूजनाने करण्यात आली। त्याचबरोबर यावेळी चारही उमेदवारांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शहराध्यक्ष सुनील केदार यांचा ग्रामस्थांच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपच्या उमेदवारांनी आपला परिचय करून देत ग्रामस्थांनी भाजपच्या चारही उमेदवारांसाठी मतदान करण्याचं आवाहन विश्वास नागरे यांच्यासह चारही उमेदवारांनी केलं। स्पष्ट बोलणारा माणूस आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। कामाच्या बाबतीत तुम्ही अजिबात विचार करू नका, जे काम सांगाल ते काम तुमचं होणार आहे। गावाची आपली दशा किती दिवसाची बाकी आहे, श्रमिक नगर राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागे आपली किती अडचणी आहे, हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपला युट्यूबला सगळं समजलेलं आहे। पण तुम्ही आज एकमताने सगळ्यांनी निर्णय घ्या। या सगळ्या बजरंगबली देखत आपलं बजरंगबली जागतं देवस्थान आहे, त्याच्यात सगळ्यांनी मला सांगा का तुम्ही सगळे चार उमेदवारांना कमळाचं बटन दाबून विजयी करणार का? भारतीय जनता पार्टीचा एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त थांबवतो। मला भाषण जास्त येत नाही, काम कितीही सांगा ते काम मी तुमचं करायला तयार आहे। आणि अजून दुसरं एक सांगायचं राहिलं, चारही उमेदवार बघा, मी अजून कोणाची भांडण केलेलं नाही, माझ्या कुठल्या पोलीस स्टेशनची केसही नाही। इंद्रबाण आप्पा सांगळे, कलावतीताई या कुटुंबाने कोणाशी भांडण केलं नाही। समाधान देवरे इकडून मारतो इकडून माराशी गमत आहे। आणि बोलकर ताई, गणेश भाऊ तर कालपासून काळ्या काचा का करून फिरताय? गणेश भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहे, अख्खे गाव तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काळ्या काचा करून फिरू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे। बघू कोण दम देत आहे, सगळ्यांकडे पाहून घेऊ लागलं तर। शुभेच्छा। मी कलावती सांगळे, प्रभाग क्रमांक 10 मधून भाजप जनता पार्टी मधून उमेदवारी करत आहे। तसेच माझे सहकार्य आणि व्यासपीठावर बसलेले मान्यवर सर्वांना माझा नमस्कार आणि शासक। तसंच येत्या 15 तारखेला भाजप जनता पार्टीतून कमळ हे फुल आहे आणि चारही कमळा फुलं आम्हाला विजय करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांच्या मनापासून आभार। आज जो पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला, जे शहर अध्यक्ष असतील, आपल्या पश्चिमचे आमदार असतील, सीमाताई असतील, फरांदे मॅडम असतील, राहुल भाऊ ढिकले असतील, तसेच आपले पालकमंत्री गिरीश भाऊ असतील, रावल साहेब असतील, त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, जो मला दुसऱ्यांवेळेस चान्स दिला नगरपालिकेत निवडून यायचा, मी सगळ्यांच्या मनापासून खूप आभार मानते। आणि तसेच जे तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला होता 5 वर्षापूर्वी, तो मी नक्की पूर्णपणे प्रयत्न केलेला होता सॉल्व्ह करायचा। कसंच कोरोना आला, त्यानंतर मुंडे साहेब आले, त्यानंतर खूप काही कामं आमच्याकडनं झाली नाही 5 वर्षात, कारण की 15 वर्षापासून जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केली, मी 5 वर्षात खूप काही कामं करायचा प्रयत्न केला। आज राधाकृष्ण नगरपासून रस्त्यांची परिस्थिती अशी होती की रस्ते नव्हते राधाकृष्ण नगरला, तिथं रस्ते केले, परत पाण्याच्या लाईनी असतील, ड्रेनेज असले, हे काही काम आमच्याकडनं होत राहते, ते आम्ही नक्की प्रयत्न केलेला आहे। तसेच तुम्ही आम्हाला आता चारही उमेदवार आमच्या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवाराला तुम्ही विश्वास टाकलेला, पक्षाने जो विश्वास टाकलेला आमच्या चारही उमेदवारांवर, की तसेच तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजयी करा। आम्ही जो पिंपळगावचे विषय आहेत कामाचे, ते नक्की आम्ही सोडवायचा प्रयत्न करू। चारही आम्ही विश्वास आप्पा आपले पिंपळगावचेच आहेत, त्याच्यामुळे कामं इथं भरपूर होतील। तसेच जे काही कामं असतील आम्ही नक्की प्रयत्न करू सोडायचे, फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास टाका, भरघोस मताने आम्हाला विजयी करा। आम्ही जनता आम्ही सगळे निवडून आले तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे, जे काही तुमचे प्रश्न असतील ते नक्की सोडू, एवढंच सांगते। सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। तुमचा आशीर्वाद आमच्याशी, लाडक्या बहिणीचे पैसे कालच आलेले आहेत, ते देवाभाऊंनी आपल्या विश्वास टाकलाय भारतीय जनता पार्टीवर, मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास टाकलेला आहे, तसे तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी मागे उभं राहा खंबीरपणे। 2100 रुपये नक्की करून आणू आम्ही। धन्यवाद। आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो सगळ्या लाडक्या बहिणींना, जसं पिंपळगाव भाऊलांनी आमच्यावर विश्वास ठेवावा तुमच्या विकासाचं। आता राजाभाऊंनी सांगितलं की अपक्ष निवडून येईल, पण अपक्षाची एकच ताकद असते, परंतु भारतीय जनता पार्टीची ताकद केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे। तीच जर तुम्ही आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये
चारही उमेदवारांना जर निवडून दिलं, मी माझ्या कसमा खांदे सगळ्यांना शपथ घ्यायला लावणार आहे की या ठिकाणी कुठलंही गाव आणि आपण बाहेरून आलेले असं न करता जर आपला प्रभागाचा विकास करायचा असेल तर जसं केंद्रामध्ये सरकार, राज्यात सरकार, तसं नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये चारही नगरसेवक जर भारतीय जनता पार्टीचे राहिले तर आम्ही या शहर अध्यक्षांच्या साक्षीने सांगू की ह्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर सांगितलं आम्ही पिंपळगावचा काढू, आमच्या माणसांनी सांगितलं आमचा कसमाचा काढू, खानदेशवाल्यांनी सांगितलं खानदेशचा काढू, असं जर विभागणी केली तर माझ्या मायबापांना विकासाला कुठेतरी खट लागते. एकाच पक्षाचे जर चारही उमेदवार निवडून आले तर आम्हाला निधी मागता येतो. येणाऱ्या कुंभमेळाव्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने भरघोस असा नाशिक जिल्ह्याला निधी दिला आहे आणि तो निधी जर आणायचा असेल तर मी एक इंजिनियर आहे आणि इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर असून कशा पद्धतीने कामं केल्या जातात बोलकर साहेबांचा जुना अनुभव राहील. आणि या ठिकाणी सांगळे आप्पांनी सांगितलं त्यांचा सुद्धा 15 वर्षाचा जरी सत्तेत नव्हते त्यांचा अनुभव आहे आणि विश्वास आप्पा नागरे यांच्यावर संपूर्ण भारतीय जनता पार्टीने आप्पाला विश्वास ठेवला आहे. आप्पा बोलले आमची ताकद तुमच्या पाठीमागे राहील. आप्पा आपल्याला कुठेही कुस्ते खेळायचे नाही, परंतु या जनतेची सेवा करायची आहे. सेवा करायला हात जोडणे आणि समृद्ध राहणे, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ जर असला तर हे मायबाप सगळे आमच्या पाठीशी राहतील. तुम्हाला या ठिकाणी एकच शब्द सांगतो की हा समाधान देवरे आणि हे चारही उमेदवार तुमच्या 5 वर्ष सेवा जर का आमच्या हातून करून घ्यायची असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवा आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं सांगतो. व सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यंदाच्या निवडणुकीमध्ये पिंपळगावसाठी यासाठी चांगली संधी चालून आली आहे. त्यामुळे भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन माजी नगरसेवक राजेंद्र नागरे यांनी केलं. विनंती, वेळ एकदम चालून आली चांगली आणि चारही उमेदवार असे खणखणीत नाणं असं आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये 10,000 वोटिंग आहे. हे समजून पुढच्या पॅनलला पण विचार करावा की ह्या गावामध्ये प्रचाराला यावं का नाही येऊ. म्हणून तुम्हाला सांगतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ केदार, त्या प्रभागाचे उमेदवार माझे जावई विश्वास आप्पा नागरे, आमच्या यीनबाई कालावतीताई सांगळे, माझ्या छोट्या बहीण माधुरीताई बोलकर, आमचे बंधू समाधान भाऊ देवरे, वंदनीय व्यासपीठ बंधूंनो, 2007 पासून ते 12 पर्यंत मी गर्व नाही करीत, रावणाचा गर्व आरंभ झाला, मी तर माणूस आहे. पण 2007 ते 12 जे कामं झाले ते आज तुम्ही साक्षीला आहे. 12 नंतर 17 पर्यंत कोणते कामं झाले हे तुम्ही मला आज या मीटिंग मध्ये सांगावं, त्यानंतर मी तुम्हाला जबाब द्यायला तयार आहे. पण आता हे चारही उमेदवार असे कामाचे आणि पहिल्यापासून त्यांना समाजसेवा करण्याची आवड आहे. आणि या उमेदवाराला तुम्ही जर विसरले तर इथून पुढं पिंपळगावचं नाव, या प्रभागाचं नाव या महानगरपालिकेच्या नकाशामधून गायब झाल्याशिवाय राहणार नाही. ही तुम्हाला मी काळ्या दगडावरली रेस सांगतो, हे लक्षात ठेवा. कारण काम करणारा माणूस द्या, अत्याचार करणारे माणसं देऊ नका. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करून येत्या 15 तारखेला निवडणुकीचा दिवस आहे, सर्वांनी उठा आणि कमळ या निशाणी बटनावर फुलीचा ठसा मारून सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी गाड्यांच्या काचा लावून फिरू नका असा थेट सवाल महिंद्रा युनियनचे पदाधिकारी राजेंद्र खेरनार यांनी करत भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय. तसं पुढे निवडून गेल्यानंतर एसीच्या काचा बंद व्हायला नको, ही माझी सर्व चारही उमेदवारांना कळकळीची विनंती आहे. आपण स्थानिक नागरिकता भरपूर चांगल्या प्रचंड संख्येने महिला वर्ग इथे उपस्थित आहेत. आता या ठिकाणी बऱ्याच समस्यांचा उहापोह झालेला आहे. आजकालची तरुण पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे.
इथं व्यायामशाळेचाही प्रश्न या ठिकाणी सांगितला गेला. चांगले रस्ते पाहिजे, चांगल्या प्रकारची लाईट सुविधा वगैरे जे जे छोटे छोटे प्रश्न असतील ते आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण देणारच आहोत. आणि निवडून गेल्यानंतर सुद्धा आपण जसं मतदानाच्या दारात जातो तसं निवडून गेल्यास सुद्धा आपण मतदारांच्या समस्या ह्या समजून घ्याव्या. आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी येत्या या निवडणुकीच्या तारखेला आपल्या चारही उमेदवारांना बहुसंख्य मतांनी कमळ या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांनी निवडून द्यावा अशी मी विनंती करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावाचं गावपण जपण्यासाठी भाजपनं दिलेले चारही उमेदवार निवडून देण्याचं आवाहन माजी सभापती संजय बागुल यांनी यावेळी केलं. आपले उमेदवार कसे सक्षम आहे, त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे आणि ते पुढे काय करणार आहे याचा अजेंडा लोकांकडे नेला पाहिजे. खऱ्या अर्थाने आमच्या मखमलाबादचं जर तुम्ही बघितलं तर मखमलाबाद कडून आमची जी शोभाताई आहे, शोभाताई काकड, आता ती विश्वास नागरेंची मिसेस झाली आहे, ती माझी बहीण आहे. तिच्या विनंतीला मान देऊन मी खास आमच्या दाजीसाठी इथं आलेलो आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करत का हे चारही उमेदवार कुठल्याही जातीपातीचं इथं राजकारण कृपया कोणाला करू देऊ नका. हे गाव तुमचं सर्व जातीपातीचं आहे, 12 बलुतेदार जातीचं आहे. तर आपलं काम आहे खरं तर गावाचं गावपण असतं आणि गावाचं गावपणातूनच खऱ्या अर्थाने एक गावाने जर ठरवलं तर उमेदवार 100% निवडून येतील. आणि मला खात्री आहे एवढे लोक इथं जमलेले आहेत, सगळे मायबाप, तुम्ही आमच्या या चारही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने निवडून द्याल. यावेळी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत चारही उमेदवारांच्या प्रचार पत्रकाचं अनावरण करण्यात आलं. त्याचबरोबर पिंपळगाव बहुला या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या हनुमानरायाच्या चरणी पुष्पहार अर्पण करत नारळ फोडून प्रभाग 10च्या भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून विश्वास नागरे यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी टाकली असल्यानं गावकऱ्यांनी क्रॉस वोटिंग न करता चारही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केलं. क्रॉस वोटिंग विषयी मला इथं ऐकायला मिळालं आणि त्याला मागच्या निवडणुकीत त्यामध्ये तथ्य होतं. गोकुळ भाऊ, क्रॉस वोटिंगच्या बाबत मला जे ऐकायला मिळालं 2017ची आकडेवारी आहे माझ्याकडे. कोणी किती सांगत असलं छातीठोकपणे, परंतु मागच्या निवडणुकीत या ठिकाणी क्रॉस वोटिंग झालेलं आहे. मी तर असं सांगेल की क्रॉस वोटिंग कराल तर याद राखा, विश्वासाप्पा तुमच्यावर जबाबदारी. तुम्ही निवडून चौघ येणार आहे, पण क्रॉस वोटिंग झालं तर मग आमच्या डोक्यात जे पुढचं काय आहे ते तुम्हाला मिळणार नाही, आजच सांगून ठेवतो मी. त्याच्यामुळं गावकऱ्यांना सांगा सगळ्या का बाबा मला द्यायचं, एक द्यायचं असेल तर देऊ नका, द्यायचं तर चारही द्या, नाही तर मला सुद्धा देऊ नका. अशा पद्धतीनं आपल्याला मतदान करायचंय. क्रॉस वोटिंग केल्यावर प्रत्येक बूथवर समजणार आहे कोणत्या बूथवर म्हणजे कोणत्या भागातल्या बूथवर क्रॉस वोटिंग झालं आणि कमी मतदान झालं, आणि त्याची नोंद आम्ही बारकाईनं घेणार आहे. त्याच्यामुळे पिंपळगावकरांना सांगतो, हे गाव तसं माझ्या जसं मखमलाबाद मामाचं गाव आहे तसं हे मामाचं गाव आहे, साडूचं गाव आहे, सगळेच आहे माझे. पण इथं माप नाही, राजकारण हे भावनेवर चालत नाही आणि इथं आम्ही माफ करणार नाही भारतीय जनता पार्टी, तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं क्रॉस वोटिंगचं चुकूनही मनात काही आणलं नाही पाहिजे. क्रॉस वोटिंग झालं तर सगळ्यात मोठं नुकसान निवडून येतील, पण विश्वासाप्पाचं होईल हे तुम्हाला सांगून ठेवतो. आणि मग काही कामं सांगायला आले तर मी ऐकणार नाही, तुमचे काही जर असलं तर. त्याच्यामुळं क्रॉस वोटिंग कोणी करू नका. परमेश्वराला स्मरून चारीच्या चारही जागा ह्या कमळाच्या बटनाच्या आपल्याला दाबायच्या आहे. महिलांनाही सांगतो, तुम्ही काही नातं पाहू नका, फक्त भाजप बघा. आमच्या मंगलाताई खोटरे, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्याही येऊन बसलेले आहे. त्यांनी किती वर्ष काम केलेलं आहे पक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्ही खूप सक्षम आहे, ज्यांना मिळाली नाही ते खूप सक्षम नाही असं काही मनात आणू नका. त्याच्यातून निवडलेले हे 4 नाव आहे इंद्रबांधव. असं काही बोलकर असतील, तुम्ही असतील, विश्वासाप्पा असतील, सगळे उमेदवार असतील ना, तर हे उमेदवारी देताना आपल्याला कुठेतरी विचार करावा लागतो आणि त्याच्यातून 4 नावं काढावं लागतात. त्यामुळे आपल्याला खूप बारकाईनं काही गोष्टी करायच्या आहे आणि एक एक मताची लढाई आपल्याला लढायची, एवढंच सांगतो. कोणी त्यांच्याकडे दिलं म्हणलं महत्वाचं असेलच, मला फोन असला तरच फोन द्या. सर्वजण आपण जमलेलो आहे, त्याच्यामुळे समज गैरसमज काही करू नका.
सगळ्यांनी एक दिलानं एक मतानं सगळे चारही उमेदवार आपले निवडून आणा. आपलं गाव हे गाव पण टिकलेलं आहे. 2 गावं असे तर त्या गावाने गाव पण टिकवलेलं आहे. त्याच्यातलं एक मखमलाबाद आहे आणि एक पिंपळगाव आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक दिलानं एक मतानं चारीच्या चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी पिंपळगाव भोवला गावात प्रचार फेरी काढण्यात आली असून गावातील बुद्ध विहार या ठिकाणी चारही उमेदवार यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून यावेळी बुद्ध विहाराच्या संबंधित असलेल्या समस्या निवडून आल्यावर मार्गी लावा अशी मागणी रविकांत तिवडे यांनी केली. विश्वास नागरे, विश्वास नागरे, बोरकरताई, सांगळेताई, समाधान भाऊ यांना आपल्या राजवाड्यातून चांगल्या मताने निवडून द्यायचं काम करायचं. सगळ्यांनी काम निवडून आल्यानंतर काम कसं करायचं ते आपण सगळेजण ठरवू. जे कामं पडलेले आहे वार्डातले आजपर्यंत झालेले नाही दिनकर पाटील गेल्यानंतर, पण आता इथून पुढं चारी निवडून आल्यानंतर आपण हक्काने काम सांगू. ही स्वतः सगळे राजवाड्यातले लोक आणि आपण सगळे जबाबदारी घेऊ निवडून आणण्याची. एक बोलून सर या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, राजाभाऊ नागरे, अरुण नागरे, त्र्यंबक नागरे, पंढरीनाथ नागरे, छबू नागरे, खंडेराव घुगे, भाऊसाहेब भावले, सुखदेव भावले, बाबूराव गीते, एकनाथ भावले, शंकर नागरे, पुरुषोत्तम नागरे, रघुनाथ नागरे, संपत काकड, दत्तू नागरे, नारायण माळी, पुंजाराम घुगे, विजू घुगे, संजू गामने, सोमनाथ नागरे, फकीरा नागरे, पोपट गामने, मनोहर घुगे, गोकुळ घुगे, हेमंत घुगे, रवी तिवडे, काळू तिवडे, सज्जन तिवडे, विजय तिवडे, अनिल गांगुर्डे, किरण तिवडे, प्रशांत तिवडे यांच्यासह पिंपळगाव बोला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, पिंपळगाव बहुला.